झी मराठी, चर्चाही होणारच. तारदाळ गावचे माजी लोकनियुक्त सरपंच यशवंत वाणी यांच्या पत्नी सौ सरोजा यशवंत वाणी या आगामी कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांच्या समर्थकांनी तयारीला सुरुवात केली आहे. माजी लोकनियुक्त सरपंच यशवंत वाणी यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विविध विकास कामांच्या पार्श्वभूमीवर आमदार राहुल आवाडे, प्रकाश आवाडे व सुरेश हळवणकर यांच्याकडे जिल्हा परिषद उमेदवारीची मागणी केली आहे. कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात सर्वसाधारण महिला आरक्षण लागू झालंय, त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांची गर्दी पाहायला मिळते. यशवंत वाणी सरपंच असताना कोरोना महामारीसारखा गंभीर प्रसंग उद्भवलेला होता. त्या काळात त्यांनी माणगावच्या धर्तीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोविड सेंटर सुरू करून अनेक रुग्णांना दिलासा दिला होता. याशिवाय ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील रस्ते, गटर्स, बंधारी, अंगणवाडी तसेच जिल्हा परिषद शाळांसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांनी अनेक मूलभूत गरजा पूर्ण केल्या. सामाजिक बांधिलकी जपत नागोबा मंदिरासाठी 15व्या वित्त आयोगातून निधी मंजूर करून देण्यात आला. दानोळी नदीला आलेल्या महापुराच्या काळात टँकरद्वारे पाणीपुरवठा करून नागरिकांची गैरसोय टाळण्यात आली. स्वतःच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं होतं. या सर्व कामांची दखल घेऊन सौ सरोजा वाणी यांना कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी चंद्रकांत चौगुले, के.जी. पाटील, ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत जाधव, नाभिक समाजाचे अध्यक्ष अशोक जाधव, सचिन चौगुले, भैया मगदूम, शीतल मगदूम, दत्तात्रय जाधव, संजय साळुंखे, किसन शिंदे, शैलेश जाधव, अमोल जाधव, विलास निकम, विनोद माने, शुभम नलावडे, रणजित माने, राहुल खोत, विनायक देसाई, संजय टेके व योगेश वाणी यांनी प्रत्यक्ष भेटून केली. सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परीट.